चलो, कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करत होतो अबाउट द कार्टिलेज. ठीक आहे, आवाज येतोय माझा क्लिअर? हॅलो Yes, सागर? sir. ओके. काल आपण डिस्कस करत होतो कार्टिलेजेस. कार्टिलेजेस जे आहेत त्याचा पहिला जो टाइप आहे तो आहे हायलाइन कार्टिलेज. आपण डिस्कस केला होता. हायलाइन कार्टिलेज आपण डिस्कस केलेला आहे. तर दुसरा जो टाइप आहे कार्टिलेजचा तो आहे इलॅस्टिक कार्टिलेज. इलॅस्टिक कार्टिलेजेस जे असतात, या इलॅस्टिक कार्टिलेज ची जी बाउंड्री असते ना, त्या बाउंड्रीला सुद्धा स्वतः कार्टिलेज याची जी बाउंड्री असेल या बाउंड्रीला आपण म्हणणार पेरिकॉन्ड्रियम. म्हणजे पेरिकॉन्ड्रियम इथे सुद्धा प्रेझेंट असतो. हायलाइन मध्ये पण प्रेझेंट होता, इलॅस्टिक कार्टिलेज मध्ये पण प्रेझेंट असेल. ठीक आहे, याचा जो मॅट्रिक्स असेल इलॅस्टिक कार्टिलेजचा, त्यामध्ये इलॅस्टिक फायबर असतात. हे असे फायबर असतात. दीज आर इलॅस्टिक फायबर्स. इलॅस्टिक फायबर म्हणजे इलॅस्टिनने बनलेले आहेत. हे येलो फायबर आहे. काल जो आपण हायलाइन कार्टिलेज बघितला, त्या हायलाइन कार्टिलेज मधले असे फायबर जे होते ना, ते कोलॅजन. कोलॅजन म्हणजे व्हाईट फायबर. हायलाइन कार्टिलेज मध्ये व्हाईट फायबर असतात. इलॅस्टिक कार्टिलेज मध्ये हे असे जे फायबर दिसतात यांना म्हणतो आपण इलॅस्टिक फायबर्स. इलॅस्टिक कार्टिलेज मध्ये फायबर कोणते? इलॅस्टिक फायबर्स. हे इलॅस्टिक फायबर जे आहेत, या इलॅस्टिक फायबर मध्ये आपल्याला काही सेल्स दिसतील, ज्या सेल्सच्या आतमध्ये ओस्टिओसाइट्स, या आतल्या जे सेल्स आहेत यांना बोलतो आपण ओस्टिओसाइट. आता ऍक्च्युली यांना आपण बोलणार आहे कॉन्ड्रोसाइट्स. जसं कालच्या वर्ड मध्ये आपण यूज केला. काय शब्द वापरतो आपण? कॉन्ड्रोसाइट्स. ठीक आहे, कॉन्ड्रोसाइट्स. आणि हे जे कॉन्ड्रोसाइट ज्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये आहे, सपोज हे वरचं स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरला म्हणतो आपण लॅकुना. ठीक आहे, आणि लॅकुनाच्या आतमध्ये ही जी सेल आहे या सेलला म्हणतो आपण कॉन्ड्रोसाइट. ठीक आहे, मग आता पहा, असे लॅकुना इथे पण दिसतील. लॅकुनामध्ये असतात कॉन्ड्रोसाइट्स. ठीक आहे, हे जे वरचं स्ट्रक्चर आहे याला म्हणतो आपण लॅकुना. लॅकुना. लॅकुनाच्या आतमध्ये असतात या सेल्स, ज्यांना म्हणतो आपण कॉन्ड्रोसाइट्स. कळलं ना? इथे बघू शकतो. हा जो कार्टिलेज आहे, हा कार्टिलेज आहे हायलाइन कार्टिलेज सारखाच असलेला दुसरा कार्टिलेज इलॅस्टिक कार्टिलेज. दोघांमध्ये फरक काय? हायलाइन कार्टिलेज मध्ये पण पेरिकॉन्ड्रियम आहे, इलॅस्टिक कार्टिलेज मध्ये सुद्धा पेरिकॉन्ड्रियम आहे. फक्त फरक हा आहे की हायलाइन कार्टिलेज जो आहे त्यामध्ये जे फायबर असतात ते व्हाईट फायबर असतात, ज्याला आपण कोलॅजन फायबर म्हणतो. आणि जे इलॅस्टिक कार्टिलेज असतात त्याच्यामध्ये इलॅस्टिक फायबर असतात. इलॅस्टिक फायबर यांना आपण येलो फायबर म्हणतो. आणि इलॅस्टिक फायबर जे असतात ते नेचरमध्ये इलॅस्टिक असतात. नेचरमध्ये कसे असतात? इलॅस्टिक असतात. त्यामुळे हा जो इलॅस्टिक कार्टिलेज आहे कुठे सापडेल तुम्हाला? इयरलोब्स. इयरलोब्स. इयरलोब्स म्हणजे जो आपला एक्सटर्नल इयर आहे, त्या एक्सटर्नल इयर मध्ये हा कार्टिलेज प्रेझेंट आहे. तुम्ही तुमच्या एक्सटर्नल इयरला हात लावला तर पहा, तुम्हाला जाणवेल कसा आहे, फ्लेक्झिबल आहे. कसा आहे? फ्लेक्झिबल. इयर लोब्स मध्ये प्रेझेंट असतील. त्यानंतर नोज टिप मध्ये सुद्धा हा कार्टिलेज प्रेझेंट असतो. सो इलॅस्टिक कार्टिलेज इज प्रेझेंट इन द इयर लोब्स ऍज वेल ॲज इन द नोज टिप. आणि काय रोल आहे इलॅस्टिक कार्टिलेजचा? इट मेंटेन्स द शेप ऑफ द ऑर्गन. मेंटेन शेप ऑफ द बॉडी पार्ट. बॉडी पार्टचा शेप जो आहे त्याला मेंटेन करतो इलॅस्टिक कार्टिलेज. कळलं का? डन. सो पहा,
लोकेशन आहे याचं इयर लोब्स आणि नोज टिप. नाकाच्या टिपला असतो इलास्टिक कार्टिलेज, इलास्टिक असतो नेचरमध्ये. शेप जो आहे बॉडी पार्टचा तो मेंटेन शेप ऑफ द बॉडी पार्ट हा आहे इलास्टिक कार्टिलेज. तर पुढचा कार्टिलेज बघू. हे झालं डन. पहिला कार्टिलेज आपण डिस्कस केला हायलाईन, दुसरा डिस्कस केला इलास्टिक कार्टिलेज. ठीक आहे. तिसऱ्या टाईपचा कार्टिलेज आहे तो आहे फायब्रो कार्टिलेज. आता हा जो फायब्रो कार्टिलेज असेल याला पेरिकॉन्ड्रियम नसतो बरं का, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. पेरिकॉन्ड्रियम ऍबसेंट. पेरिकॉन्ड्रियम ऍबसेंट. पेरिकॉन्ड्रियम यामध्ये ऍबसेंट असतो. पेरिकॉन्ड्रियम ऍबसेंट असतो आणि मग यामध्ये तुम्हाला डायरेक्टली असे फायबर दिसते. हे फायबर कोलॅजन फायबर असते. डायरेक्ट बंडल ऑफ फायबर दिसते. पेरिकॉन्ड्रियम नाहीये, डायरेक्ट बंडल ऑफ फायबर दिसतात. आणि जे बंडल आहेत फायबरचे हे व्हाईट फायबर्स. कोणते फायबर्स? व्हाईट फायबर्स. म्हणजेच कोणते फायबर? कोलॅजन फायबर्स. याचे काय आहे? बंडल्स. बंडल्स ऑफ व्हाईट फायबर्स और कोलॅजन फायबर्स. या बंडल्स मध्ये तुम्हाला दिसतात हे वाले स्ट्रक्चर्स. त्यांना म्हणून आपण लॅकुना. काय म्हणूयात आपण? लॅकुना. लॅकुनाच्या आतमध्ये असतील कॉन्ड्रोसाइट्स है ना. लॅकुनाच्या आतमध्ये ज्या सेल्स असतील कॉन्ड्रोसाइट्स असतील. इमॅच्युअर असतात त्यावेळेस त्यांना कॉन्ड्रोब्लास्ट म्हणतात. नंतर तुम्ही त्याला कॉन्ड्रोसाइट्स म्हणू शकता. कॉन्ड्रोसाइट्स. पहिला पॉइंट लिहिला आपण पेरिकॉन्ड्रियम ऍबसेंट असते यामध्ये. त्यानंतर मॅट्रिक्स कंटेन bundles of collagen fibers. Bundles of collagen fibers and few chondrocytes. बंडल ऑफ कोलॅजन फायबर असतात, कॉन्ड्रोसाइट असतात काही प्रमाणात. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे, दिस इज मोस्ट रिजिड कार्टिलेज. सर्वात टफ कार्टिलेज कोणतं? फायब्रो कार्टिलेज. ओके. सर्वात टफ कार्टिलेज. लोकेशन कुठे? इट इज फाउंड इन. कुठे असताय का? आपल्याकडे वर्टिब्रल कॉलम असतो माहिती का. आपल्याकडे 26 वर्टिब्रे असतात. किती वर्टिब्रे असतात? 26. हे जे वर्टिब्रे असतात ना एकावर एक असे असतात. या वर्टिब्रेच्या मध्ये ना, या वर्टिब्रेच्या मध्ये इथे कार्टिलेज प्रेझेंट असते बघा. दोन वर्टिब्रेच्या मध्ये जिथे गॅप असतो तिथे कार्टिलेजेस प्रेझेंट असतात. या कार्टिलेजला आपण म्हणतो फायब्रो कार्टिलेज. कोणता कार्टिलेज आहे? कोणता कार्टिलेज आहे? फायब्रो. ठीक आहे. फायब्रस किंवा फायब्रो कार्टिलेज आहे या दोन वर्टिब्रेच्या मध्ये. फायब्रो कार्टिलेज किंवा याचं नाव आहे फायब्रस कार्टिलेज. हा फायब्रो किंवा फायब्रस कार्टिलेज जो आहे, फायब्रो कार्टिलेज किंवा फायब्रस कार्टिलेज जो आहे ना, हा दोन वर्टिब्रेच्या मध्ये आहे. दिस इज प्रोव्हाइडिंग द स्ट्रेंथ टू दिस वर्टिब्रल कॉलम. कळालं? वर्टिब्रेला हे स्ट्रेंथ
आता हे जे रिजन आहे ना, या रिजनला म्हणतो आपण दोन वर्टिब्रेच्या मध्ये असलेली डिस्क आहे. सो दिस रिजन इज कॉल्ड ॲज लक्षात ठेवा, वर्टिब्रल डिस्क. काय आहे हे? वर्टिब्रल डिस्क. दोन वर्टिब्रेच्या मध्ये असलेली ही स्पेस आहे, त्या स्पेसला म्हणतो आपण वर्टिब्रल डिस्क. दोन वर्टिब्रेच्या मध्ये असलेली ही स्पेस आहे, याला काय म्हणतो आपण? वर्टिब्रल डिस्क. कळतंय का? इंटरवर्टिब्रल डिस्क म्हणजे काय? हा एक वर्टिब्रा यांच्या मध्ये जी स्पेस आहे ती भरलेली कशाने? इंटरवर्टिब्रल डिस्क. सो दिस इज अ फायब्रो कार्टिलेज. हा झाला फायब्रो कार्टिलेज. आता हा फायब्रो कार्टिलेज आणखी एका ठिकाणी प्रेझेंट असतो. कुठे? आपले जे हिप बोन असतात ना, त्याला हिप बेसिन असं म्हणतात. हिप बोन असे दोन असतात, असे दोन हिप बोन असतात. ठीक आहे. हा एक डाव्या बाजूचा हिप बोन आहे, याला हिप बेसिन असं सुद्धा म्हणतात, किंवा याला आणखी एक नाव आहे कॉक्झल बोन. ठीक आहे. कॉक्झल बोन आहेत. हा एक कॉक्झल बोन आहे, हा एक कॉक्झल बोन. कॉक्झल म्हणजेच यांना म्हणतो आपण हिप बोन. कोणते बोन आहेत? हिप बोन. ठीक आहे. आता हे जे हिप बोन असतात ना, हे असे पुढे कनेक्टेड असतात, इथे कनेक्टेड असतात ते या पॉइंट. कळतंय? हा इकडे डावीकडचा हिप बोन असेल, हा उजवीकडचा हिप बोन असेल. दोन्ही हिप बोन जे असतात ना, ते इथे या पॉइंटला कनेक्टेड असतात. या पॉइंटला म्हणतो आपण प्युबिक सिम्फिसिस. काय म्हणायचं याला? प्युबिक सिम्फिसिस. हा प्युबिक सिम्फिसिस दोन हिप बोनला इथे जॉईन. कळलं? याला इथे आपले थाय अटॅच असतात, या पॉइंटला इथे आपले थाय अटॅच असतात. थायचा बोन इथे अटॅच असतो. लक्षात घ्या, थायचा बोन इथे अटॅच असतो, इथे थायचा बोन अटॅच असतो. हा जो पॉइंट आहे कनेक्शनचा, याला म्हणतो आपण प्युबिक सिम्फिसिस. प्युबिक सिम्फिसिस जो आहे ना, हा प्युबिक सिम्फिसिस कनेक्शनचा पॉइंट कणामधला, दोन हिप बोन मध्ये. कळलं? आणि हा सुद्धा बनलेला असतो कोणत्या कार्टिलेज? कोणत्या कार्टिलेज? फायब्रो कार्टिलेज. आलं लक्षात? समजते का रे? हॅलो, Yes, sir. काही डाऊट आहे का यात? बघा, फायब्रो कार्टिलेज कशाने बनलाय? मी सांगितलं, हा व्हाईट कोलॅजन फायबरने बनलाय. त्याचे बंडल असतील आणि मध्ये मध्ये कॉन्ट्रोसाइट्स असतील. ठीक आहे. म्हणूनच नाव त्याचं काय? फायब्रो. कारण का खूप सारे फायबर्स आहेत. पेरिकॉन्ड्रियम याच्यामध्ये ऍबसेंट असतो. मॅट्रिक्स मध्ये बंडल दिसतात कोलॅजन फायबरचे, काही कॉन्ट्रोसाइट असतात. मोस्ट टफ कार्टिलेज म्हणून मोस्ट रिजिड कार्टिलेज कुठे असतो? वर्टिब्रल कॉलम मध्ये असतो. जिथे जिथे वर्टिब्रे आहे, सपोज हा एक वर्टिब्रा आणि हा एक वर्टिब्रा, या दोन वर्टिब्रेच्या मध्ये जी गॅप असते ना, त्या गॅपला म्हणतो आपण इंटरवर्टिब्रल डिस्क. या इंटरवर्टिब्रल डिस्क मध्ये हा कार्टिलेज प्रेझेंट असतो. त्यानंतर प्युबिक सिम्फिसिस. प्युबिक सिम्फिसिस म्हणजे जिथे दोन हिप बोन एकमेकांना जॉईन करतात, त्या पॉइंट मध्ये सुद्धा ते प्रेझेंट असतात. तो सुद्धा कार्टिलेज जो आहे तो फायब्रो कार्टिलेज आहे. चलो डन. झालं? करू रो. आता याच्या पुढचा कार्टिलेज, चौथा कार्टिलेज. चौथ्या टाईपचा कार्टिलेज जो आहे त्याला त्याचं नाव आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. कॅल्सिफाईड कार्टिलेज. बघा, जसं जसं वय वाढतं ना, जसं जसं एज वाढत जातं, तसं तसं कार्टिलेज जे असतात त्याची फ्लेक्झिबिलिटी कमी होत जाते. ठीक आहे. का बरं? कारण हे जे कार्टिलेज असतात, या कार्टिलेज मध्ये कॅल्शियम डेपॉझिट होत जातं, कॅल्शियम जमा होत जातं. ओके. सो कॅल्सिफाईड कार्टिलेज, इट इज फॉर्म. कसा बनतो हा कार्टिलेज? ड्यू टू deposition of salts. Deposition of काय? Salts. Salts in the matrix. मॅट्रिक्स मध्ये सॉल्ट डेपोजिशन होत जातं आणि हा कार्टिलेज बनत जातो. It is formed due to the deposition of salts in the matrix. पुढे लिहा. It reduces
फ्लेक्झिबिलिटी ऑफ जॉइंट्स. काय कमी करतो? इट रिड्युसेस द फ्लेक्झिबिलिटी ऑफ जॉइंट्स इन ओल्ड एज. जसं वय वाढत जातं तसं तसं फ्लेक्झिबिलिटी जी असते ती कमी होत जाते. सो कॅल्सिफाईड कार्टिलेज का बनला? It is formed due to the deposition of the salts in the matrix. It reduces flexibility of the joints in the old age. कळतंय? फॉर एक्झाम्पल काय? हेड ऑफ लॉंग बोन्स. हेड ऑफ काय? लॉंग बोन्स. जे लॉंग बोनचे हेड असतील तिथे हायलाईन कार्टिलेज असतो, बरोबर. पण आता या ठिकाणी काय होईल, जसं जसं एज वाढत जाईल ना तसं तसं हे जे लॉंग बोन्स असतील यांच्या एंडला इथे कॅल्शियम जास्त जमा होत जाईल. जेवढं कॅल्शियम सॉल्ट जेवढे जास्त डेपॉझिट होतील ना तेवढा हा जो कार्टिलेज असेल याची फ्लेक्झिबिलिटी कमी. कळलं? सो कॅल्सिफाईड कार्टिलेज इज फॉर्म ड्यू टू द डेपॉझिशन ऑफ द सॉल्ट्स इन द मॅट्रिक्स. कळतंय? कशामुळे? डेपॉझिशन ऑफ सॉल्ट्स इन द मॅट्रिक्स. त्याच्यामुळे काय कमी होते? इट रिड्युसेस द फ्लेक्झिबिलिटी ऑफ द जॉइंट्स इन द ओल्ड एज. जॉइंटची फ्लेक्झिबिलिटी कमी होते ओल्ड एज मध्ये. एक्झाम्पल इज हेड ऑफ द लॉंग. सो इथे 4 टाइपचे कार्टिलेजेस आपण स्टडी केलेत. पहिला कार्टिलेज आपण स्टडी केला हायलाईन कार्टिलेज. ओके, हायलाईन कार्टिलेज लॉंग बोनच्या एंडला प्रेझेंट असतो, ट्रॅकियामध्ये प्रेझेंट असतो, इपिग्लॉटिस मध्ये प्रेझेंट असतो, रिब्सच्या एंडला प्रेझेंट असतो, जे रिब्स असतात त्याच्या एंडला पण प्रेझेंट असतो. दुसरा कार्टिलेज आपण स्टडी केला इलॅस्टिक कार्टिलेज, जो इयर मध्ये आहे, कानांमध्ये. नोज टिपला आहे, जो इलॅस्टिक असतो नेचरमध्ये. तिसरा कार्टिलेज बघितला आपण फायब्रो कार्टिलेज, जो इंटरव्हर्टिब्रल डिस्क मध्ये आहे, जो प्युबिक सिम्फिसिस मध्ये आहे, जो हिप बोनला जिथे जॉईन करतो त्या एरियामध्ये आहे. कॅल्सिफाईड कार्टिलेज जो आहे हा वाढत्या वयानुसार फॉर्म होतो, ज्याच्यामध्ये जे एंड असतात लॉंग बोनचे तिथे सॉल्ट जो असतो तो डेपॉझिट होत जातो आणि त्यामुळे जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी जी असते ती कमी कमी होत जाते. ठीक आहे, आता आपण कार्टिलेजेस कंप्लीट केले सपोर्टिंग टिश्यू मध्ये. नाव वी हॅव टू डिस्कस अबाउट द बोन. बोन काय आहे? सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आहे. सर आपण बोनला टिश्यू कसं म्हणू शकतो? बोन तर कॅल्शियमने बनले ना. बोन नुसता कॅल्शियमने नाही बनला, त्याच्यामध्ये सेल्स पण असतात. जसं कार्टिलेज मध्ये सेल्स आहेत. कोणत्या सेल्स आहेत कार्टिलेज मध्ये? कॉन्ड्रोसाइट्स. आठवतं का? सांगितलं आता मग कशी. कार्टिलेज मधल्या सेल्स कोणत्या आहेत? कॉन्ड्रोसाइट्स. तशा बोन मध्ये पण सेल्स आहेत. ओके, बोन मध्ये जे सेल असतात त्या सेल्सला म्हणतात ओस्टिओसाइट्स. कोणत्या सेल आहेत? ओस्टिओसाइट्स. कळतंय का? म्हणजे बोन काय फक्त कॅल्शियम नाही बनला, बोनच्या मॅट्रिक्स मध्ये सेल्स सुद्धा आहेत ओस्टिओसाइट नावाचे. बोनच्या मॅट्रिक्स मध्ये कोलॅजन फायबर सुद्धा असतात. म्हणून बोन हा नुसता कॅल्शियम किंवा फॉस्फरस नाही बनला. कॅल्शियम फॉस्फरस तर त्याच्या मॅट्रिक्स मध्ये असतात, पण ओस्टिओसाइट नावाच्या सेल बोन मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून तो एक टिश्यू आहे. कळलं? ठीक आहे. बोनचा जो मॅट्रिक्स असतो, कळते का रे? येस सर. बोनचा जो मॅट्रिक्स असतो ना त्या मॅट्रिक्सला म्हणतो आपण ओस्टीन किंवा ओसीन. जसं कार्टिलेजचा जो मॅट्रिक्स आहे त्याचं नाव होतं कॉन्ड्रीन, बरोबर. कार्टिलेजच्या मॅट्रिक्सचं नाव काय होतं? कॉन्ड्रीन. तसा बोनचा जो मॅट्रिक्स असतो त्या मॅट्रिक्सचं नाव असतं ओस्टीन किंवा त्याला म्हणतो आपण ओसीन. आणि या बोन मध्ये जो कॅल्शियम असतो, कॅल्शियम जो असतो तो फॉस्फरस बरोबर प्रेझेंट असतो. सो बोनच्या मॅट्रिक्सला सगळ्यात पहिले लक्षात घ्या. पहिला पॉइंट आहे काय? बोनच्या मॅट्रिक्सला तुम्ही काय म्हणाल? ओस्टीन किंवा ओसी. आता हा जो ओस्टीन बनलेला आहे, ओस्टीन इज मेड अप ऑफ कॅल्शियम सॉल्ट. त्या कॅल्शियम सॉल्टचं नाव आहे कॉल्ड हायड्रॉक्सी ॲपाटाइट.
तर हायड्रॉक्सी ॲपाटाईट काय आहे? हे आहे CA10 PO4 6OH2 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, CA10 PO4 6OH10 म्हणजे बघा या मध्ये ऑस्टिन मध्ये असलेले सॉल्ट कोणते? एक आहे कॅल्शियम, दुसरा कोणता आहे? फॉस्फरस. आणि त्यांचा हायड्रॉक्सी फॉर्म आहे, OH वाला फॉर्म आहे, म्हणून त्याचं नाव आहे हायड्रॉक्सी ॲपाटाईट. ठीक आहे, पण याशिवाय ऑस्टिन पण असतं. ठीक आहे, याशिवाय त्यामध्ये ओस्टिओसाइट सुद्धा असतात, ते लक्षात घ्या. ओस्टिओसाइट्स नावाचे सेल पण असतात, म्हणून पहा ऑस्टिन इज मेड अप ऑफ कॅल्शियम सॉल्ट कॉल्ड हायड्रॉक्सी ॲपाटाईट. ठीक आहे, आता याची जी बाउंड्री असेल ना, आपण आधी स्ट्रक्चर काढूयात. बघा इकडे लक्ष द्या. जी बाउंड्री असेल ना, सपोज आता हे बोन आहे, ही बोनची बाउंड्री, हे एखादा बोन आहे, या बोनची ही बाउंड्री. बोनची जी बाउंड्री असते, या बाउंड्रीला म्हणतो आपण पेरिऑस्टियम. जसं कार्टिलेजची बाउंड्री जी असते ना, त्याला काय म्हणतो आपण? पेरिकॉन्ड्री. कार्टिलेजच्या बाउंड्रीला काय म्हणतो? पेरिकॉन्ड्री. तसा बोनची जी बाउंड्री आहे, बोन एखादा बोन असेल, त्याची जी बाउंड्री असेल, त्याला म्हणतो आपण पेरिऑस्टियम. ठीक आहे, पेरिऑस्टियम. या पेरिऑस्टियमच्या आतमध्ये काय आहे? पेरिऑस्टियमच्या आतमध्ये काय? मॅट्रिक्स. ठीक आहे, मॅट्रिक्स मध्ये कॅल्शियम आहे, मॅट्रिक्स मध्ये सॉल्ट्स आहेत. त्याचं नाव आहे हायड्रॉक्सी ॲपेटाईट. आता बघा, हे जे पेरिऑस्टियम आहे ना, या पेरिऑस्टियमच्या आतमध्ये सेंटरला एखादं एक कॅनल दिसतं. कॅनल म्हणजे ओपनिंग असतं बारीक बोनवर. त्या ओपनिंगला म्हणतो आपण सेंट्रल कॅनल. समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. बोनवर असे स्मॉल ओपनिंग्स असतात, त्या ओपनिंग्सला म्हणतो आपण सेंट्रल कॅनल. हे असे असतील ओपनिंग्स, यांना म्हणतो आपण सेंट्रल कॅनल. आता हे जे सेंट्रल कॅनल असतात ना बोनवर, लक्ष द्या सर्वांनी, हे जे सेंट्रल कॅनल असतात ना, यांच्या भोवती लॅकुना प्रेझेंट असतात. लॅकुना म्हणजे काय? तुम्हाला माहिती, लॅकुना म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सेल्स असतात, तो वाला रिजन लॅकुना म्हणतो. तर बघा इकडे मी असे ड्रॉ, या लॅकुना अशा दिसतात. एक डॉट म्हणजे एक लॅकुना. एक डॉट म्हणजे काय? एक लॅकुना आहे. बघा लॅकुना कसे अरेंज झालेत अथर? हे कसे अरेंज झालेत? माझा आवाज येतो क्लिअर? हे अरेंज झालेत इन द कॉन्सेंट्रिक मॅनर. कसे अरेंज झालेत? कॉन्सेंट्रिक. मध्ये सेंट्रल कॅनल आहे, तर सेंट्रल कॅनलच्या भोवती हे लॅकुना अरेंज झाले. आणि लॅकुना जे असतात, त्या लॅकुनाच्या आतमध्ये प्रेझेंट असतात ओस्टिओसाइट्स. बरोबर, जसं की आपण आता तर ते कॉन्ड्रो तिकडे ओव्हरलॅप होत ना. ओव्हरलॅप होत होते पूर्णपणे. म्हणजे एक सर्कल दुसऱ्या सर्कल मध्ये ओव्हरलॅप झालेलं असतं, असं कळतंय? इथे पण असंच. हे जे आहेत हे लॅकुना आहेत. लॅकुनाच्या आतमधल्या सेल्स, ज्या इथल्या ज्या लॅकुनाच्या आतमध्ये सेल्स असतील ते असतील ओस्टिओसाइट, कारण हा बोन. कळालं? बोनचा मॅट्रिक्स ऑस्टिन. आणि हे जे गोल तुम्हाला दिसतात, या प्रत्येक गोल मध्ये एक एक जो डॉट आहे ना, दॅट इज इंडिकेटिंग लॅकुना. कळालं? and this lacuna is representing, काय रिप्रेझेंट करतो हा लॅकुना? इट इज रिप्रेझेंटिंग ओस्टिओसाइट. त्याच्या आतमध्ये ओस्टिओसाइट. बघा ठीक आहे, समजतंय? आता बघा यातला एक लॅकुना बघू. सपोज हा लॅकुना आहे. लॅकुना दिसतो कसा? हा लॅकुना असा असेल. कळालं? लॅकुना असा असेल. लॅकुनाच्या आतमध्ये कोणती सेल असेल रे?
ही सेल काय असेल? ओस्टिओसाइट. हे काय असेल? लॅकुना. समजतंय? हॅलो. येस. आणि बघ, हे जे लॅकुना असतात, या लॅकुनापासून असे फायबर पण निघतात. हे जे फायबर असतात ना लॅकुनापासून बाहेर पडतात, या फायबरला, लॅकुनापासून बाहेर पडणारे हे जे फायबर दिसतात, या फायबरला म्हणायचं कॅनलिक्युली. काय म्हणायचं याला? काय म्हणायचं याला? कॅनलिक्युली. कळतंय का? म्हणजे बघा काय होणार आहे ऍक्च्युअल मध्ये. आता हे तुम्हाला कॅनलिक्युली याच्यावर डायरेक्ट नाही दिसणार, पण सपोज हा लॅकुना आहे, लॅकुनापासून असे फायबर बाहेर कळतंय? हे कॅनल सारखी फायबर असे आडवे, यांना बोलणार तुम्ही कॅनल. कळतंय का? म्हणजे इथे सिंगल दाखवलं कॅनल. आता या बघा, हे लॅकुना आहे, लॅकुनाच्या आतमध्ये ओस्टिओसाइट आहे, आणि हे जे कॅनल सारखे स्ट्रक्चर बाहेर पडताना दिसत आहेत, यांना म्हणतो आपण कॅनॅलिक्युल. कळालं? आता हा जो बोन आहे ना, हा जो बोन दाखवला मी इथे पाहिजे, इथे जो स्ट्रक्चर दाखवला ना, हा वाला बोन, हा बोन आहे. ठीक आहे. या बोन मध्ये तुम्ही जर बघितलं, मध्ये मी सांगितलं सेंट्रल कॅनल. या सेंट्रल कॅनल मध्ये बघा, इथे सेंट्रल कॅनल जे आहे, या सेंट्रल कॅनल मधनं एक ब्लड वेसल आतमध्ये जाते. दिसतंय? ही आहे आर्टरी. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक ब्लड वेसल दिसते, ती असेल वेन. ठीक आहे. आर्टरी आहे, वेन आहे, आणि आणखी एक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला, ते असेल नर्व. काय असेल? नर्व. कळतंय का? म्हणजे या कॅनल मधनं ब्लड आता हे जे ना बोन आहे ना, या बोनचा सरफेस आहे. बोनच्या सरफेसवर तुम्हाला काय दिसतंय बघा. बोनच्या सरफेसवर तुम्हाला एक सेंट्रल कॅनल दिसते. हे ब्लॅक कलरचे जे दाखवलं आपण, हे ब्लॅक कलरचे जे दाखवलं आपण, हे काय होतं? हे सेंट्रल कॅनल. सेंट्रल कॅनल मध्ये काय काय चाललंय? सेंट्रल कॅनल मध्ये चालली आर्टरी. ठीक आहे. काय आहे स्ट्रक्चर? आर्टरी. आर्टरी मधनं बोन मध्ये ब्लड जाणार आहे, बरोबर का नाही? त्यानंतर ही आहे वेन. वेन मधनं डिऑक्सिजनेटेड ब्लड बाहेर येणार आहे. त्यानंतर ही काय आहे? ही आहे नर्व. कळतंय का? समजतंय का? म्हणजे बघा, बोन मध्ये आर्टरी, वेन आणि नर्व हे पियर्स होतात. पियर्स होतात म्हणजे पेनेट्रेट होतात. कशाद्वारे? सेंट्रल कॅनल. गेटिंग दिस? कशाद्वारे जातात ते आतमध्ये? सेंट्रल कॅनलद्वारे. समजतंय का? म्हणजे आर्टरी, बोनच्या आतमध्ये आपल्या आरबीसी पण बनत असतात. लक्षात ठेवा, बोन मॅरो मध्ये आरबीसी बनत असतात. मग त्या बनलेल्या आरबीसी बाहेर कशाद्वारे येतील? बनलेल्या आरबीसी बाहेर येतील व्हेनद्वारे. कळतं की नाही? ब्लड जे असेल ते बोनला सुद्धा आवश्यक आहे, कारण बोनच्या आतमध्ये सेल्स आहेत. त्या सेल्सला जर डिवाइड व्हायचे तर त्यांना सुद्धा ऑक्सिजन पाहिजे. बोनच्या आतमधल्या सेल्सला सुद्धा एनर्जी पाहिजे, बरोबर का नाही? मग ही एनर्जी, ऑक्सिजन त्या बोन पर्यंत पोहोचतं कसं? ते पोहोचतं थ्रू द आर्टरी. ठीक आहे. आणि मग डिऑक्सिजनेटेड ब्लड बाहेर कसं येणार बोन मध्ये? ते येणार थ्रू द व्हेन. कळतंय का? त्यानंतर बोनला सेन्सिटायझेशन पण असतं आतल्या बाजूने. ठीक आहे. हे सेन्सिटायझेशन कसं होणार आहे? हे नर्वद्वारे होणार आहे. म्हणजे आर्टरी, व्हेन आणि नर्व जे असतात, हे या सेंट्रल कॅनल मधून बोन मध्ये पेनिट्रेट करतात. कळालं? मग आता हे जे स्ट्रक्चर दिसतं ना तुम्हाला, हे स्ट्रक्चर बघा, हे जे कॅनल असतील, हे कॅनल आतल्या बाजूने कनेक्टेड असतील एकमेकांना. कसे कनेक्टेड असतील आतल्या बाजूने कॅनल? बघा इकडे दाखवतो तुम्हाला. जसं आपण आता ही गोल 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 काढलं, हेच सिस्टम आतमध्ये असं पण असेल आतल्या बाजूने. जर बोनला आपण आतल्या बाजूने कट केलं, तर बोनच्या आतल्या बाजूने सुद्धा असे तुम्हाला लाइनिंग लाइनिंग दिसते. कळलं? हे लाइनिंग दिसते, आणि अशा लाइनिंग दिसते तुम्हाला. जसे या बोनवर बाहेरून दिसतात, तसे आतून पण प्रेझेंट असतात. जसे बोनवर प्रेझेंट असतात ना बाहेरून, तसे आतून पण प्रेझेंट असणार लॅकुने. आणि यामध्ये आता हा जो कॅनल आहे, हा कॅनल सपोज इथून इथे आला, कॅनल उभा पण असणार बरं. त्यानंतर याच्या जवळपास इथे कुठेतरी कॅनल असेल, हा कॅनल पण इथे असेल असं बघा.
इथे कॅनल असेल म्हणजे आतल्या बाजूने सुद्धा कॅनल असतील आणि हे कॅनल सुद्धा एकमेकांना असोसिएटेड असतील. कळतंय? सेंट्रल कॅनल हे आतमध्ये गेलेले आहेत, गेलं समजून घ्या तुम्ही. बोन मध्ये हे वरून वरून दिसतात तुम्हाला, पण हे आतमध्ये बनलेत ना कॅनल, त्याचे पाईप सारखे स्ट्रक्चर्स असतील, हे पूर्णपणे आतमध्ये गेलेले असतील. नक्की समजते का रे? बघा, बोनच्या सर आत करा ना. हा बोला. सर सेंट्रल कॅनल म्हणजेच ओस्टिओसाइट का? सेंट्रल कॅनल म्हणजे नाही, सेंट्रल कॅनल म्हणजे इथे हे जे रेड रेड गोल गोल डॉट दिसतात का, हे रेड डॉट दिसतात का, हे पहा, हा डॉट, हा या डॉट मध्ये ओस्टिओसाइट, ते डॉट म्हणजे हे स्ट्रक्चर. कळलं? रेड सर डॉट, आणि मग ते लॅक्युना म्हणजे? हा रेड डॉट म्हणजे लॅकुना आहे. ठीक आहे, कळलं तुला? रेड डॉट म्हणजे कोण आहे? लॅकुना. लॅकुनाच्या आतमध्ये काय आहे? काय ही सेल काय लॅकुनाच्या आत? ओस्टिओसाइट. कळतंय का? म्हणजे हा रेड डॉट म्हणजे लॅकुना आहे. मी आधीच बोललो काय, रेड डॉट म्हणजे काय, लॅकुना आहे. लॅकुनाच्या आतमध्ये जी सेल असेल ती कोणती असेल? कोणती असेल? ओस्टिओसाइट असेल. पण ओस्टिओसाइट कशा अरेंज येते या सर्व? सेंट्रल मध्ये अरेंज आहे ना, सर्कल मध्ये अरेंज आहे. त्यांना म्हटलं आपण दे आर अरेंज इन कॉन्सेंट्रिक मॅनर. कसे अरेंज आहे? कॉन्सेंट्रिक मॅनर. आता जे सेंटर, याचा जो सेंटर आहे त्या सेंटरला इथे, त्या सेंटर मधनं आर्टरी आतमध्ये जात आहेत, वेन जात आहेत आतमध्ये, आणि नर्व आतमध्ये जात आहेत. ज्याच्यातून आर्टरी, वेन आणि नर्व आतमध्ये जात आहेत त्या कॅनलला आपण म्हटलंय सेंटर. समजतंय का? हॅलो, नक्की कळतंय का तर जागृत? प्रत्येक सेंट्रल कॅनल मध्ये आर्टरी वेन आणि येस, नर्व प्रत्येक असते का? सेंट्रल कॅनल मधनं आर्टरी, वेन आणि नर्व जे असतील त्या आतमध्ये जातात. प्रत्येक सेंट्रल कॅनल. समजतंय का? येस. आणि हा सेंट्रल कॅनल जो असेल त्याच्यामध्ये पण इथनं पहा, या इथनं तुम्हाला नर्व दिसतील, त्यांचे उभे पण कनेक्शन असतील, असे कनेक्शन असतील, आणि ते आडवे पण कनेक्शन असतील. कळतंय? म्हणजे इथनं हा सेंट्रल कॅनल तुम्हाला असं उभा दिसतो. सेंट्रल कॅनल इथनं तुम्हाला उभा दिसतो. ठीक आहे. आणि हे जे आडवे कॅनल आहेत, या आडव्या कॅनल मध्ये पण ते एकमेकांना कनेक्टेड असते. इथून पण तुम्ही दाखवू शकता ते कॅनल. याला पण तुम्ही म्हणू शकता, काय म्हणाल तुम्ही याला? सेंट्रल कॅनल. हा पण काय म्हणता कॅनल? सेंट्रल कॅनल. कारण हाच कॅनल आतमध्ये होल पडलेले ना पूर्णपणे आतमध्ये, ते सेंट्रल कॅनल आहे. आणि हा जो आडवा कॅनल दिसतो, आडवा, याला म्हणा तुम्ही परफोरेटिंग कॅनल. परफोरेटिंग कॅनल. कळाले? व्हॉट दिस? येस सर. आता हे जे पूर्ण सिस्टम आहे ना, या पूर्ण सिस्टमला आपण म्हणतो हॅवेरिशियन सिस्टम. काय नाव आहे? काय म्हणायचं याला? हॅवेरिशियन सिस्टम. हॅवेरिशियन सिस्टम म्हणजे जे लॅकुना असतात ना, त्या लॅकुना कॉन्सेंट्रिक मॅनर मध्ये अरेंज झालेले असतात अराउंड द सेंट्रल कॅनल. आणि जी हॅवेरिशियन सिस्टम आहे ना, इज द फीचर ऑफ मॅमेलियन बोन. कोणत्या बोनची? बोला, कोणता बोन? मॅमेलियन बोन. मॅमेलियन बोन म्हणजे ह्युमन या कोणत्याही प्रकारचा जो मॅमल असेल त्याचा बोन जर तुम्ही घेतला आणि त्या बोनला जर तुम्ही अंडर द मायक्रोस्कोप ऑब्झर्व केलं तर तुम्हाला त्यावर अशा लाईन 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 दिसते. आणि या सिस्टमला म्हणतो आपण हॅवेरिशियन सिस्टम. या सिस्टमला बोललो आपण काय? कोणती सिस्टम? हॅवेरिशियन सिस्टम. ठीक आहे. या बोनला म्हटलं आपण हॅवेरिशियन बोन. आता बघा, बोन जो असेल ना, सपोज असा बोन आहे, सर्वांनी लक्ष द्या, असा बोन. बोनचा हा जो मेन पार्ट आहे ना, बघा हा जो मेन पार्ट आहे ना बोनचा, या मेन पार्टला म्हणतो आपण कॉम्पॅक्ट
बोन. कोणता बोन आहे हा? कोणता बोन आहे? कॉम्पॅक्ट. कळतंय का? कॉम्पॅक्ट म्हणजे तो मेन स्ट्रॉंग बोन असतो. आणि हा जो एंड आहेत ना त्याचा, हा बोनचा एंड आहे बघा, इकडे मी ग्रीन मध्ये दाखवतो. बोनचे जे एंड असतात ना, या ठिकाणी बोन सॉफ्ट असतो. या रिजनला म्हणतो आपण स्पॉन्जी बोन. कोणता बोन? जो ग्रीन मध्ये दाखवला मी. कोणता एरिया आहे? कोणता बोन आहे? हा स्पॉन्जी बोन आहे. कळालं? स्पॉन्जी बोनच्या रिजन मध्ये तुम्हाला हॅव्हर्शियन सिस्टम दिसत नाही. आपल्याकडे कॉम्पॅक्ट बोन म्हणजे जो मेन स्ट्रॉंग बोन असतो ना, मधला पार्ट, तो असतो कॉम्पॅक्ट. पण त्याचे जे एंड असतात ते स्पॉन्जी बोन असतात. कॉम्पॅक्ट बोन मध्ये तुम्हाला मॅमलच्या काय दिसेल? कोणती सिस्टम दिसेल? ही हॅव्हर्शियन सिस्टम. हॅव्हर्शियन सिस्टमला आयडेंटिफाय कसं करणार? यावर असे कॉन्सेंट्रिक रिंग असतात, सेंट्रल कॅनल असतं. सेंट्रल कॅनल मध्ये आर्टरी, वेन आणि नर्व पियर्स होत असते म्हणजे पेनेट्रेट होत असते. त्यामध्ये तुम्हाला असे अरेंज झालेले लॅकुना दिसतात. कॉन्सेंट्रिक मॅनर मध्ये अरेंज झालेले लॅकुना दिसतात. लॅकुना जो असेल त्या लॅकुनाच्या आतमध्ये जी सेल असेल तिला ओस्टिओसाइट म्हणतो आपण. ठीक आहे. या ओस्टिओसाइट पासून कॅनल, या लॅकुनापासून असे कॅनल सारखे स्ट्रक्चर्स दिसतात बाहेर पडताना. या स्ट्रक्चर्सला आपण कॅनलिक्युली असं म्हणतो. काय म्हणतो यांना? कॅनलिक्युली. गॉट दिस? समजलं का सर्वांनी? लिहून घ्या.